येत्या 30 तारखेला OTT प्लॅटफॉर्मवरती रिलीज होतं आहे व्हाय आय किल गांधी. यामध्ये जी नथुराम गोडसेंची जी भूमिका जी साकारली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे जी खासदार आहे अमोल कोल्हे यांनी, ते आपल्यासोबत आहे. सर, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची जी विचारसरणी गांधी विचारसरणी आहे आणि तुम्ही ती भूमिका साकारताय. कसं मी मुळातच हे स्पष्ट करू इच्छितो की 2017 साली या सिनेमाचं चित्रीकरण झालं आणि 2017 साली डेफिनेटली मला माहीत नव्हतं 2019 साली नेमकं काय होणार आहे. बरं, वैयक्तिकरित्या मी कधीही गांधीजींच्या हत्येचं किंवा नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरणाचं कधीही समर्थन केलेलं नाही, करणारही नाही. त्यामुळे कलाकार म्हणून काही भूमिका जेव्हा आपण स्वीकारतो त्या काही भूमिका वैचारिकदृष्ट्या पटतात आणि काही भूमिका वैचारिकदृष्ट्या पटत नसल्या तरीही आव्हानात्मक असतात. तशी मला नथुराम गोडसेंची भूमिका वाटली आणि 2017ला मी जे चित्रीकरण केलं आहे तो सिनेमा आत्ता रिलीज होतो आहे. त्यामुळे त्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार म्हणून काम करत असल्याचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. आपण आपल्या पक्षातील वरिष्ठांसोबत याबाबत चर्चा केली होती का? नक्की मला काल जेव्हा समजलं की असा सिनेमा जो मी केला होता तो आता रिलीज होऊ शकतोय किंवा होणार आहे, त्यासरशी मी आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब असतील, आमच्या फ्लोअर लीडर खासदार सुप्रियाताई सुळे असतील, यांच्या लगेच ही गोष्ट कानावर घालून दिली होती, त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली होती. आणि आज माझी आमचे पक्षाचे अध्यक्ष मार्गदर्शक देशाचे नेते आदरणीय पवारसाहेबांबरोबर सुद्धा या संदर्भात चर्चा झाली. त्यांनासुद्धा मी हीच गोष्ट सांगितली की 2017 साली हा सिनेमा साहेब शूट झाला होता आणि तो आत्ता रिलीज होतो. या चित्रपटामध्ये प्रोमो जो प्रदर्शित झाला आहे तो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, मी गांधीजींचा वध केला. वध ह्या शब्दालाच खरं तर ऑब्जेक्शन होतं. नेमकं आता तुम्ही तेच वाक्य त्या चित्रपटात म्हटलेलं आहे. कसं आहे, आपण समजून घ्या की चित्रपटामध्ये नथुराम गोडसेंची भूमिका आहे. त्यामुळे हे वाक्य अमोल कोल्हेने म्हटलेलं नाही, हे त्या पात्राने म्हटलेलं वाक्य असतं. आणि त्यामुळे त्या पात्राची जी आयडियोलॉजी होती, त्या पात्राचं जे म्हणणं होतं, त्या पात्राच्या म्हणण्यानुसार ते शब्द त्याच्यामध्ये असतील. त्यामुळे वैयक्तिक मला हा आक्षेप आहे म्हणून हे खोडता येणं यापेक्षा महत्त्वाचं आहे की मी ते पात्र साकारलं आहे आणि ते पात्र मी खरोखर साकारलं आहे, हे मी 2017मध्येच केलं आहे, ही गोष्ट कबूलच आहे. आता राष्ट्रवादी पक्षाकडनं देखील संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तशाच विरोधी पक्षांकडनं देखील प्रतिक्रिया आली आणि त्यात काँग्रेसने देखील प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काही जितेंद्र आव्हाड जे मंत्री त्यांनी देखील ट्विट केले, त्यांना हे मान्य नाही आहे. हे 100% कसं आहे, वैचारिक भूमिका म्हणून आव्हाड साहेबांनी जी भूमिका घेतली ती मला 100% मान्यच आहे. कारण वैचारिक भूमिका म्हणून या विचारधारेला विरोध हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, तो काँग्रेस पक्षाचा आहे. वैयक्तिक अमोल कोल्हेचा असेल तर अमोल कोल्हेने सुद्धा त्याच्या सोशल मीडियावर हेच लिहिलेलं आहे की मी वैयक्तिक याचं समर्थन करतच नाही आहे. त्यामुळे पक्षातल्या नेत्यांनी भूमिका घेतली यापेक्षा पक्षातल्या नेत्यांनी जी वैचारिक भूमिका आहे त्याला अनुसरून भूमिका घेतलेली आहे आणि त्याचं मला कुठेही वैषम्य नाही. काही वेळापूर्वी आरोग्यमंत्र्यांचं देखील आम्ही जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणे ते एक भूमिका कलाकार म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली आहे. आणि तसंच मंत्री असलम शेख यांची देखील प्रतिक्रिया घेतली. त्यांनी देखील आपलं समर्थन केलं आहे कलाकार म्हणून. मी माननीय राजेश भैया असतील आणि असलम शेखजी असतील या दोघांचं यासाठी आभार मानतो, कारण ही सीमारेषा खूप अस्पष्ट असते. एक कलाकार जेव्हा समाजकारणात राजकारणात येतो तेव्हा ही सीमारेषा खूप अस्पष्ट असते आणि त्यावेळी त्यांनी या सीमारेषेचा आदर केलेला आहे. आणि कलाकार म्हणून असणारं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एक व्यक्ती म्हणून असणारं विचार स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींचा त्यांनी आदर केला आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, मी त्यांचं मनापासून आभार मानतो. तर तुम्ही आता नथुरामजी यांची भूमिका साकारली आहे, छत्रपतींची भूमिका साकारली आहे. यामध्ये तुम्ही कलाकार म्हणून छत्रपतींच्या भूमिकेमुळे घराघरात पोचला. तुम्हाला वाटतं या भूमिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचाल तुम्ही? आपण मुळात एक गोष्ट समजून घ्या की 2017 सालची कलाकार म्हणून अमोल कोल्हेची जी अवस्था होती त्याकडे आपण जर तटस्थपणे पाहिलं तर 2009 साली राजा शिवछत्रपती ही मालिका संपलेली होती आणि त्यानंतर जवळपास 8 वर्ष अमोल कोल्हे नावाचा एक कलाकार एका हिटच्या शोधात होता. आणि जेव्हा सतत 8 वर्ष तुम्ही एका हिटच्या शोधात असता आणि त्यावेळी तुमच्या विचारधारेशी न पटणारी भूमिकासुद्धा आव्हानात्मक म्हणून समोर येते, तेव्हा कलाकार ती भूमिका स्वीकारतो. तुम्हाला नंतर पुन्हा अमोल कोल्हे दिसला तो डायरेक्टली 2017च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत त्याचं पदार्पण झाल्यावर दिसला. आणि मी जी गोष्ट सांगतोय तुम्हाला ती जानेवारी 2017ची सांगतोय. त्यामुळे कलाकार म्हणून हे जे टप्पे आणि ही जी स्थित्यंतर आहेत, मला वाटतं याच्याकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर त्यावेळी जो निर्णय घेतला त्यावेळेचा निर्णय त्यावेळेनुसार हा कलाकार म्हणून गरजेचा होता.
आता राजकीयदृष्ट्या जर बघितलं, जर आता पक्षातनं देखील किंवा काँग्रेस पक्षाकडनं देखील आणि भाजपाकडनं देखील आपल्या विरोधात आंदोलनही होऊ शकतात. प्रत्येक पक्षाची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेनुसार त्यांनी ती भूमिका घ्यावी. पण भारतीय जनता पक्षाकडून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकजण आंदोलन का करणार याची सुद्धा कारणं फार महत्त्वाची आहे. पण कलाकृतीला हा विरोध, हा विचारधारा म्हणून करण्याचा प्रत्येकाला हा नैतिक अधिकार आहे आणि तो त्यांनी केल्यास मला खरंच त्याच्याबद्दल काहीही वावगंही वाटत नाही. कारण विरोध करणं हे डेफिनेटली त्यांचं म्हणणं आहे. फक्त माझं एक कायम म्हणणं असतं, विचारांची लढाई जेव्हा आपण विचाराने लढतो त्यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणं हा विरोध कायम असतो. मग मी केवळ या चित्रपटाविषयी बोलत नाही, पण हा एक विरोध असतो. आणि दुसरा एक गोष्ट असतो की तुम्ही ही बाजू दाखवली तर मी ही बाजू आहे ती दाखवणार आहे, मी मांडणार आहे. कलाकार म्हणून माझं नैतिक कर्तव्य हे आहे की मी जशी ही बाजू मांडतो तशी मी ही बाजू मांडू शकलो पाहिजे. मला वाटतं कलाकार म्हणून ते माझं नैतिक कर्तव्य आणि ती खरी विचारांची लढाई होते असं मी मानतो. पण राजकीय विचारधारेपोटी कोणीही विरोध केला तर त्यामध्ये काही गैर असण्याचं कारण नाही. हा चित्रपट 30 जानेवारीला OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे. नेमकं कशाप्रकारे हा रिलीज होणार आहे आणि काय असणार आहे? OTT प्लॅटफॉर्मवर हा रिलीज होणार आहे एवढंच मला कळलं. त्यामुळे तो कशा पद्धतीनं रिलीज होणार आहे, कारण मीच सध्या चित्रपट क्षेत्रापासून म्हणजे मी मालिका 2 केल्या. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पूर्ण केली आणि स्वराज्य जननी जिजामाता मालिकाही मी पूर्ण केली. पण चित्रपट क्षेत्राशी गेल्या कित्येक वर्षात माझाच संबंध राहिलेला नाही आहे. त्यामुळे नेमका OTTवर रिलीज होतो म्हणजे काय होतो याची मलाही कल्पना नाही. एवढंही मी प्रामाणिकपणे सांगतो. मला जे कळलं ते एवढंच आहे की 30 जानेवारीला हा सिनेमा OTTवर रिलीज होतो आहे आणि त्यानंतर मायबाप प्रेक्षक ठरवतील की कलाकार म्हणून मी या भूमिकेला न्याय दिला किंवा नाही दिला. आणि माझी विनंती हीच आहे की कलाकार म्हणून याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं. याचा कुठेही राजकीय विचारधारेशी संबंध जोडू नये. कारण मी 2017ला जी गोष्ट केलेली त्याचा आज 2022च्या राजकीय गोष्टींशी संबंध जोडला तर त्या गोष्टीला न्याय होणार नाही. 100% कोणीही सत्सद विवेक बुद्धी असणारा माणूस कोणत्याही हत्येचं समर्थन करू शकत नाही. आणि महात्मा गांधीजींच्या हत्येचं समर्थन मी ना कधी केलंय ना मी कधी करेन. आणि तसंच नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरणाचंही मी कधी समर्थन करत नाही. ही माझी वैयक्तिक जी वैचारिक भूमिका ही सुस्पष्ट आहे. कलाकार जिंकला पाहिजे. हे बघा, कलाकार जिंकला पाहिजे की विचार जिंकला पाहिजे या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पाहणाऱ्याच्या परसेप्शनवर त्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळं कलाकार जिंकला पाहिजे हा कलाकाराचा इगो असता नाही. मला त्यापेक्षा महत्त्वाचं वाटतं कलाकार जिंकला पाहिजे यापेक्षा मला महत्त्वाचं वाटतं की सत्सद विवेकानं केलेला विचार हा जिंकला पाहिजे. आणि जेव्हा वैचारिक लढाईचा आपण विचार करतो तेव्हा जशी एक गोष्ट मांडतो तशी दुसरी गोष्ट तितक्याच तन्मयतेने मांडली गेली पाहिजे आणि तितक्याच आत्मीयतेने ती स्वीकारली गेली पाहिजे. मी त्याला रॅशनल थिंकिंग असं म्हणतो. आणि जर हे रॅशनल थिंकिंग असेल तर तो विचार जिंकतो. आणि मला वाटतं कोणत्याही कलाकारापेक्षा कोणत्याही व्यक्तिरेखेपेक्षा विचार हा जास्त महत्त्वाचा असतो. जय महाराष्ट्राच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन करणार? मी मायबाप प्रेक्षकांना एवढंच सांगेन की 2017 साली ही भूमिका समोर आली आणि एक आव्हानात्मक भूमिका म्हणून मी ती केली. आपण जरूर ही भूमिका बघा आणि कलाकार म्हणून याकडे एक अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणून आपण या कलाकृतीकडे बघा. आणि याचा 2022 मधल्या राजकीय विचारांशी कुठेही संबंध जोडू नका. केवळ त्याच्याकडे कलाकृती म्हणून बघा एवढीच माझी विनंती. धन्यवाद. ह्या भूमिकेकडे कलाकार म्हणून बघावा अशी अपेक्षा खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. कॅमेरा पर्सन नित्यानंदसह प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.